हाँ ऐसा है, यही देख के चले जाते हैं, बस हो गया आज का दिन का। ओके, वो जो हमने देखा था वही है क्या? बस ये नीचे वाला साइड है। ठीक है, यहीं पे मिलता हूँ मैं। हाँ हे बघा बुद्ध स्तूप कशा पद्धतीने। हे पूर्णपणे आपला थायलंड म्हणा किंवा चायनीज पद्धतीने बनवलेले बघा। चंदा बॉक्स, इकडे पण चंदा बॉक्स ठेवलेत। आता मला माहिती नाही की लेफ्टमधून करायचं का राईटमधून मारायचे प्रदक्षिणा, पण बघितलंय ते केले। अरे वा, मला वाटलं नकली आहे की काय, असली ते माहिती आहे ना तुम्हाला। ह्याच्यावरून ते लोक तिबेटियन लोक पाया पडतात। पूर्ण तिबेटियन टाईपच आहे। आमच्याकडचे एक व्यक्ती म्हणायचा की नेपाळ म्हणजे हिंदू राष्ट्र आहे। आता त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी तुम्ही असं बघू शकता, कारण नेपाळला पूर्ण इंडिया आहे ना, बॉर्डर आहे शहर, आणि इंडियन लोक म्हणजे UP पासून ते उत्तराखंडपर्यंत सर्वजण जाऊ शकतात इझी, हलण्याची चित्र, त्याच्यामुळे कदाचित असू शकतं। फॉरेनर सुद्धा आलेले साडी घालून। किती सुंदर पद्धतीने दाखवलं आहे बघा। पण हे चंदा बॉक्स आपल्याकडे काय डोनेशन बॉक्स म्हणून ठेवली नाही, लोक बसलेले आहेत। आणि इकडे आहे ना लोक दोन्ही पद्धतीने मानणारे आहेत। म्हणजे तुम्ही इकडचे जे सो कॉल्ड, आपल्याकडे जे सो कॉल्ड हे समजतं ना स्वतःला जिनियन, त्या लोकांच्या देवारामध्ये सुद्धा बुद्धांचं इकडे फोटो ठेवलेला आहे। ओके, हात बघून जे सांगतात काही गोष्टी त्यांच्या तिथे पण ठेवलेलं आहे। असं इकडे थोडंसं तेवढंसं हे नाही आहे इकडे, काय म्हणतात ते, तसं भारतामध्ये चाललं जातं ना, हा आमचा हा तुमचा, तसला प्रकार इथे तरी बघायला मिळत नाही। कदाचित त्यांना समजलेलं आहे की विदेशी टुरिस्ट अट्रॅक्शन कुठल्या गोष्टीमुळे येतात, असा विषय।